रात्रीचे 11 वाजले होते। आज शुक्रवार होता आणि तारीख 13 जुलै। नुकताच मुसळधार पाऊस पडून गेला होता, पण आता हलका हलका भुरभुर पाऊस सुरू होता। त्याच्या कारचे वायपर विंडशील्डवर पडणार ते पावसाचे पाणी पुसत विचित्र असा आवाज करत होते। हायवेवर आता वाहनांची वर्दळ जवळपास थांबली होती। 10-15 मिनिटांनंतर कधीतरी एखादा ट्रक आजूबाजूंनी पास व्हायचा। त्याने कारचा वेग मध्यम ठेवलेला होता। आजूबाजूला घनदाट जंगल आणि त्यामधून जाणारा तो आहे ती गाडीची काच खाली करत त्याने सिगारेटचा एक शेवटचा झुरका घेत सिगरेट बाहेर फेकली। आकाशात मध्येच ढगांचा गडगडाट झाला की तो दचकायचा, वीज चमकली की तो हादरून जायचा। हा प्रवास त्याला नकोसा झाला होता। कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी तो गोव्याला चालला होता। आवी सांगतोय ना तुला, नको जाऊस तिकडे, का ऐकत नाहीयेस, मरशील फुकटचा। अचानक गाडीच्या मागच्या सीटवर एक म्हातारा उठून बसला आणि तो त्याच्या कानाशी येऊन ओरडला। त्याच्या आवाजाने अविनाश एकदमच दचकला। क्षणभरासाठी त्याच्या गाडीवरचं संतुलन त्याने गमावलं होतं। कसं तरी त्याने स्टीअरिंग सांभाळलं आणि तो आता काही अंतर पुढे आला। तो म्हातारा त्याच्या कानाशी सारखा एकच वाक्य बोलत होता, नको जाऊ, ते लोक मारतील तुला। अविनाशने बाजूला डॅशबोर्डमध्ये ठेवलेला एक कापूस घेतला आणि स्वतःच्या कानात घातला। काही अंतरावरच त्याला एक ढाबा दिसत होता आणि त्याच ढाब्याला लागून एक टपरी दिसत होती। झाडांची दाटी आता थोडीशी कमी झालेली दिसत होती। त्याने गाडी त्या ढाब्याजवळ थांबवली। तो गाडीतून उतरला। ढाब्याच्या आत जात त्याने पाण्याच्या 2 बाटल्या विकत घेतल्या आणि तसाच तो त्या टपरीजवळ आला। टपरीजवळ येत त्याने सिगरेटची 4 पाकिट विकत घेतली आणि तो आता गाडीत येऊन बसला। त्याने मागच्या सीटवर बघितलं, तो म्हातारा आता कुठेच दिसत नव्हता। अचानक त्याच्या गाडीच्या दुसऱ्या बाजूला एक माणूस येऊन उभा राहिला। तो त्या ढाब्यामध्ये काम करणाराच एक व्यक्ती होता, जो त्याला आता काही वेळापूर्वीच आतमध्ये दिसला होता। सर, तुम्ही कुठपर्यंत चाललात? मला पुढच्या गावापर्यंत सोडता का? अविनाशने होकार दिला। तो माणूस गाडीत बसला आणि अविनाशने आता गाडी स्टार्ट केली। अविनाशची नजर सारखी मागच्या सीटकडे होती। समोर डॅशबोर्डवरती पेपर ठेवलेला होता। त्या माणसाने तो पेपर सहज हातात घेतला। पेपरमध्ये फ्रंट पेजला एक बातमी होती। गोवा हायवेवर परत काही लोक बेपत्ता झाल्याची ती बातमी होती। त्यातल्या एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता, त्याच जागी जिथून ते बेपत्ता झालेले। अविनाशने त्याच्याकडे बघितलं। तो ती बातमी वाचत होता। या एरियात सध्या काय सुरू आहे? गेल्या 6 महिन्यात 6वी घटना असेल ही। माहीत नाही सर, येथील लूटपाट करणाऱ्या बऱ्याच गँग फिरतात। ते अशाच गाड्या टार्गेट करतात, ज्या गाड्या गोव्याबाहेरच्या पासिंगच्या असतील। सर, तुम्ही देखील पुढे नीट जावा। काही झालं तरी गाडी थांबवू नका। शेवटी कोणाची मदत करण्याआधी आपण स्वतःची काळजी केली पाहिजे। काही वेळातच जंगलाची दाटी थोडी कमी झाली आणि पुढे मनुष्य वस्ती असल्याचे दिसू लागलं। थोडं पुढं आल्यानंतर एक गाव सुरू झालं। त्या गावाजवळ येत अविनाशला त्या माणसाने गाडी थांबवायला सांगितली। धन्यवाद सर, तुम्ही काळजी घ्या आणि मी सांगितलं तसं कुठेही गाडी थांबवू नका। हा रस्ता खूपच डेंजर आहे। आता अविनाश तिथून पुन्हा एकदा स्वतःच्या प्रवासाला लागला। गाव मागे सुटलं होतं। पुन्हा सुनसान जंगलाने वेढलेला रस्ता सुरू झालेला। अविनाश काही अंतर पुढे आला। सावध हो, कोणत्याही क्षणी आता काही होऊ शकतं। अचानक मागच्या सीटवर तो म्हातारा परत एकदा उठून बसला। अविनाश परत एकदा दचकला आणि तितक्यात समोर रस्त्याच्या कडेला त्याला कोणीतरी उभं दिसत होतं। एक तरुण मुलगी, अंगावर एक पांढरा गाऊन होता। ती कुठल्या तरी चर्चमध्ये नन वगैरे असेल। गळ्यात एक क्रॉस होता, डोकं झाकलेलं, फक्त तिचा गोरापान चेहरा तेवढा दिसत होता। बाजूला एक बंद पडलेली स्कूटी होती, कदाचित ती तिचीच होती। अविनाशला काय करावं ते कळत नव्हतं आणि तितक्यात त्या नीरव शांततेत त्याला दूरवर
कुठल्या तरी चर्चच्या बेलचा आवाज झाल्याचं ऐकू आलं. त्या तरुणीचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. चेहऱ्यावर एक चिंता होती. घाबरलेली अशी ती उभी होती. तिने हात करत अविनाशला गाडी थांबवायची विनंती केली, पण तितक्या त्या माणसाचं बोलणं त्याच्या लक्षात आले की तुम्ही काहीही झालं तरी गाडी थांबवू नका, इथे काहीही होऊ शकतं. अविनाशनी गाडी तिच्यापासून थोडी पुढे नेली, पण त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी गाडी थांबवली. अगदी 10 फुटावर गाडी त्यांनी थोडीशी रिव्हर्स घेत तिच्या जवळ आणली. प्लीज मला माझ्या चर्चपर्यंत लिफ्ट देताल का? माझी स्कूटी बंद पडली आहे. प्लीज रिक्वेस्ट यू. हो. तिच्या त्या सौंदर्याला आणि तिच्या त्या सुमधुर आवाजाला जणू काही तो संमोहित झाला होता. त्याने गाडी थांबवली आणि ती आता गाडीच्या आत बसली. त्याने गाडी सुरू केली आणि आता ते पुढे निघाले. इतक्या रात्री तुम्ही इथे काय करत होतात? अविनाशने विचारलं. आमच्या चर्चच्या एक वयस्कर नन आहेत, सिस्टर डायना. त्यांना मी बस स्टँडवर सोडायला गेले होते. तिथून येतानाच अचानक या ठिकाणी गाडी बंद पडली. खूप वेळ प्रयत्न केला पण सुरू होत नव्हती. हा परिसर खूप वाईट आहे. इथे खूप लोकांच्या हत्या, खूप लोकांचं अपहरण झालेलं आहे. कित्येक लोक तर बेपत्ता झाली आणि त्यांचा काहीच ट्रेस लागला नाही, ती म्हणाली. अविनाशने मागच्या सीटकडे वळून बघितलं. आता त्या सीटवर तो म्हातारा नव्हता. किती लांब आहे तुमचं चर्च इथून? इथून 5 किलोमीटरवर गेल्यावर राईट साईडला एक रस्ता जाईल. मला तिथून थोडंसं पुढे सोडा. तिथून हवं तर मी जाईन, ती म्हणाली. अविनाश आता काहीच न बोलता गाडी चालवत होता. ती गाडीत बसल्यापासूनच जरा विचित्र वाटू लागलं होतं. अविनाशला जरा नकारात्मक अशी ऊर्जा जाणवू लागली होती. अचानक रस्त्याच्या समोरून कोणीतरी धावत गेलं, पण अविनाशने एकदम गाडी स्लो केली. काय झालं? तिने विचारलं. अहो, आता गाडीच्या समोरून कोणीतरी धावत गेलं अंधारात. नीट कळलं नाही कोण होतं. कोणीतरी बाई असावी असं वाटलं. मी समजू शकते. मी म्हटलं ना, हा एरिया चांगला नाहीये. चला, इथे जास्त वेळ थांबायला नको, ती म्हणाली. अविनाशने गाडी परत पुढे नेली. आता ते आणखी काही अंतर पुढे आले आणि अचानक त्याच्या गाडीच्या अगदी शेजारी त्याला काहीतरी हालचाल होत असल्याची नजरेच्या कोपऱ्यातून जाणवली. त्याने उजवीकडे वळून बघितलं. एक माणूस त्याच्या गाडीच्या अगदी समांतर पळत होता. दादा, मला कुठपर्यंत सोडा ना हो. माझी गाडी बंद पडली. प्लीज मला सोडा ना. एक मध्यमवयीन पुरुष, अंगावर काळा शर्ट, निळी जीन्स, चेहऱ्यावर थोडंसं रक्त लागलेलं आणि तो विनवण्या करत गाडीच्या वेगात धावत होता. अविनाशला काय करावं तेच कळत नव्हतं. तो नुसत्या त्याच्याकडे आणि परत रस्त्याकडे बघत होता. त्याला घाम फुटला होता. काय झालं, तिने विचारलं. अहो, हा माणूस बघा ना, कुठनं आला. अगदी काही सेकंदापूर्वी या रस्त्यावर मागे काहीही दिसत नव्हतं आणि आता हा माणूस आपल्याच गाडीच्या बरोबर धावतोय. तुम्हाला दिसत नाहीये का? नाही, मला काही दिसत नाही. तुम्ही खिडकी बंद करा आणि पटकन गाडीचा स्पीड वाढवा. मला वाटते तुम्हाला भास होत आहेत. अविनाश पूर्णपणे घाबरून गेला होता. आताच्या आता गेल्या 5 मिनिटात 2 असे प्रसंग घडले होते की त्याला आता खरंच भीती वाटू लागली होती. मला वाटते तुम्ही यावेळी आता पुढे प्रवास करू नका. आमच्या चर्चमध्ये तुमची राहायची सोय होऊ शकते. आजची रात्र तुम्ही तिथे राहा आणि मग उद्या तुम्ही सकाळी प्रवासाला लागू शकता, ती म्हणाली. आता तिने त्याला गाडी उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घ्यायला लावली. त्याने गाडी उजवीकडे वळवली. पुढे काही किलोमीटर तसाच कच्चा रस्ता होता आणि आता समोरचे चर्च दिसायला लागलं. ते चर्च समोर गाडी आणत त्याने थांबवली. दोघेही गाडीतून उतरले कारण त्याला तिचं ते म्हणणं पटलं होतं. आधीच एकतर रात्र अशी झालेली, त्यात हा प्रवास आता पुढे कंटिन्यू करणं म्हणजे धोक्याचं होतं. तो गाडीतून उतरला. त्याने गाडीच्या डिक्कीतून स्वतःची एक मोठी बॅग देखील स्वतःसोबत घेतली. समोर त्या चर्चची 3 मजली मोठी इमारत दिसत होती. चर्च समोर मोठं पटांगण दिसत होतं. आजूबाजूला 1-2 गाड्या उभ्या दिसत होत्या. काही दुचाकी देखील दिसत होत्या. इथे काही कार्यक्रम आहे का? इतक्या गाड्या का दिसत आहेत?
अविनाशने विचारलं, बाजूच्या गावात एक लग्न आहे, त्यांच्याकडे खूप सारे पाहुणे लग्नाला येणार आहेत, त्यांना गाड्या लावायला म्हणून ही जागा आम्ही तात्पुरती दिलेली आहे. उद्या दुपारपर्यंत या सगळ्या गाड्या इथून ते लोक घेऊन जातील. चालत चालत आता ते चर्चच्या इमारतीमध्ये आले आणि तिने अविनाशला जायला सांगत दार बंद करून घेतलं. पण दार बंद करायच्या आधी तिने अविनाशच्या कारकडे बघत एक विचित्र असं स्मित हास्य केलं. अविनाशला चर्चच्या मुख्य हॉलमध्ये जीजसची प्रतिमा कुठेच दिसत नव्हती. हे त्याला जरा विचित्र वाटलं. पण भिंतीवर एक नुसता क्रॉस लावलेला, ज्यासमोर खूप साऱ्या मेणबत्त्या लावलेल्या. हॉलमध्ये दोन्ही बाजूला लाकडी बेंचेस होती, जिथे बसून लोक प्रार्थना करू शकतात. पण सध्या तो हॉल पूर्णपणे रिकामा होता. ती आता त्याला चर्चच्या त्या मुख्य हॉलमधून एका दरवाजाने बाजूच्या पॅसेजमध्ये घेऊन आली. समोर काही खोल्या दिसत होत्या. त्यातल्या एका खोलीजवळ येत तिने त्या खोलीचं दार उघडलं. आजची रात्र तुम्ही इथे राहू शकता, उद्या सकाळी तुम्ही इथून निघू शकता. तुम्ही खूप मदत केली माझी, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. उद्या सकाळी भेटू, तुम्ही आता आराम करा, असं म्हणत ती तिथून निघून गेली. अविनाश खोलीत आला. आत येत त्याने खोलीत एक नजर टाकली. 10 बाय 10ची ती एक छोटीशी खोली होती, ज्यात एक पलंग दिसत होता. तिथेच बाजूला एक कपाट होतं. त्याने ते कपाट उघडलं. कपाटात खूप सारे कपडे दिसत होते. त्याला ते जरा विचित्र वाटलं होतं. तो पलंगावर आडवा झाला. तिथे पंखा नव्हता, त्यामुळे त्याने खोलीची खिडकी उघडली. खिडकीतून आता बाहेरचा मोकळा मैदान दिसत होतं. बाहेर उभ्या केलेल्या त्या गाड्या दिसत होत्या. तो पलंगावर येऊन आडवा झाला आणि तितक्यात खोलीच्या खिडकीच्या एका दांडीवर एक कबूतर येऊन बसलं. विचित्र आवाजात ते काहीतरी ओरडत होतं. कबूतर विचित्र आवाज करत तिथून उडून गेलं. मध्ये 1 तास गेला असेल. अचानक तिथले सगळे दिवे बंद झाले. मगाशी त्याला त्या खोलीत सोडून गेलेली ती नन आता त्याच्या खोलीच्या दरवाजासमोर येऊन उभी राहिली आणि तिच्या मागे मागे एक वृद्ध जक्कड अशी म्हातारी नन देखील येऊन तिथं पोहोचली. त्या तरुण मुलीच्या हातात एक विचित्र धातूचं पातेलं होतं, ज्यात काहीतरी पाण्यासारखं द्रव्य दिसत होतं. म्हातारीच्या हातात एक लोखंडी सुरा होता. दार उघड, ती म्हातारी विचित्रपणे हसत तिला म्हणाली. ती तरुण मुलगी देखील विकृतपणे तिच्याकडे बघत हसली आणि तिने दार उघडलं. आतमध्ये अंधार होता. त्या तरुण मुलीने दुसऱ्या हाताने बॅटरीचा प्रकाश आत मारला आणि आता त्या खोलीत कोणीच नव्हतं. कुठे गेला तो? म्हातारीने तिच्याकडे बघत विचारलं. अहो सिस्टर हेलन, अहो मी त्याला याच खोलीत आराम करायला सांगितलं होतं. कोणास ठाऊक कुठे गेला तो? अगं जा शोध त्याला, ती म्हातारी त्या तरुणीला म्हणाली. ती तरुणी आता तिथून त्याला शोधू लागली. तिने त्याला चर्चच्या शक्य तितक्या सगळ्या खोल्यांमध्ये बघितलं. तो कुठेच नव्हता. पण त्याची गाडी तर अजूनही बाहेरच होती. म्हणजे तो याच इमारतीत कुठेतरी आहे हे त्या दोघींना समजलं होतं. ते दोघेही आता चर्चच्या हॉलच्या एका बेंचवर येऊन बसल्या आणि तितक्यात फडफडणारे एक कबूतर त्या हॉलमध्ये उडत कुठून तरी आलं आणि वर असलेल्या पंख्यावर जाऊन बसलं. त्या दोघींनी त्या कबुतराकडे बघितलं आणि त्या दोघींच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांनी हॉलच्या दुसऱ्या दिशेला असलेल्या दरवाजाकडे बघितलं आणि आता तिथून जवळपास 25 ते 30 कबूतर एका वेळी त्या हॉलमध्ये आली आणि त्या हॉलच्या वरच्या भागात असलेल्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसली. अगं हे काय? सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं त्यांनी आपल्या. आणि तितक्यात त्यांना दरवाजातून कोणीतरी येत असल्याचं जाणवलं. त्याच्या बोटांचा आवाज होत अगदी थंडपणे तो त्या मोठ्या हॉलमध्ये दाखल झाला. त्याला बघताच ती तरुणी त्याच्या दिशेला एखाद्या जनावरासारखी किंचाळत झेपावली. त्याच्या हातात असलेल्या त्या मोठ्या बंदुकीतून त्याने एक बुलेट फायर केली. ती बुलेट तिला लागली आणि ती बाजूला पडली. ती जमिनीवर पडून परत एकदा उठून उभी राहिली आणि तिने स्वतःकडे बघितलं. ती बुलेट तिच्या पोटातून आरपार गेलेली होती आणि पोटाच्या आतून कोणतंही रक्त बाहेर येत नव्हतं. पण तिच्या पोटाला एक छिद्र पडलं होतं
आणि आतमध्ये त्या गोळीच्या स्पर्शाने अजूनही वाफा निघत होत्या. हळूहळू तिच्या कानातून, नाकातून आणि केसातून वाफा निघू लागल्या आणि तितक्यात म्हातारी हातातला सुरा घेऊन अतिशय चपळतेने वेगाने त्याच्या दिशेला धावत झेपावली. काही कळायच्या आत तिने त्याच्यावर झेप घेतली होती. ती त्याला घेत जमिनीवर पडली. जमिनीवर पडल्या पडल्या विकृतपणे ती एखाद्या जनावरासारखी किंचाळू लागली. तिच्या डोळ्यांचा रंग पूर्णपणे बदलून गेला. तिचे डोळे लाल झाले होते. तिचा चेहरा पांढरा पडलेला. तिची ती सामान्य असलेली हाताची नख आता अचानक खूपच जास्त टोकदार झालेली. तिची सुईसारखे तीक्ष्ण दात आता चमकत होते. कोण आहेस? कुठून आला आहेस तू? म्हातारी घोगऱ्या आवाजात त्याला विचारू लागली. हंटर, असं म्हणत अविनाशने तिच्या पोटात काहीतरी खुपसलं. अतिशय विकृतपणे किंचाळत त्याच्या शरीरावरून बाजूला झाली. चांदीचा एक तीक्ष्ण तार तिच्या पोटात रुतलेला. तिच्या त्या जखमेतून अक्षरशः वाफा निघत होत्या. इतक्यात ती तरुणी आता किंचाळत अविनाशकडे झेपावली. अविनाश धावत आता त्या हॉलच्या दरवाजातून बाहेर पळाला. बाजूला असलेल्या पॅसेजने तो धावत होता. त्या दोघीही विकृतपणे किंचाळत त्याच्या मागे धावत होत्या. त्या दोघींचं रूपच बदलून गेलं होतं. वेगाने धावत त्याने आता समोरच उजवीकडे असलेल्या खोलीत झेप घेतली. त्या दोघी वेगानं त्या खोलीच्या आत घुसल्या आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांची दोघींची मुंडकी दरवाजातच पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मुंडकी नसलेली त्यांची धड त्या खोलीत तडफडत भिंतीवर जाऊन आदळत होती. त्यांची ती शरीर परत उठून उभा राहत पुन्हा एकदा त्याच भिंतीवर जाऊन आदळत होती. त्या दोघी जमिनीवर पडत तडफडत होत्या आणि त्यांची पडलेली ती मुंडकी किंचाळत तशीच जमिनीवर पडलेली होती. त्याने त्या दोघींची मुंडकी त्यांच्या केसांना धरून उचलली आणि आता तो हॉलमध्ये आला. जमिनीवर पडलेली बंदूक त्याने उचलली आणि चांदीच्या 2 बुलेट त्या दोघींच्या त्या अजूनही हालचाल करणाऱ्या डोक्यामध्ये उतरवल्या. एक कबूतर फडफडत येत त्याच्या खांद्यावर बसलं. त्या कबुतराच्या दोन्ही पायात सोन्याच्या 2 रिंग्स दिसत होत्या. त्या दोन्ही सोन्याच्या रिंग्सवरती डॅनी असं नाव कोरलेलं दिसत होतं. अविनाशने खिशातून पाकिट काढलं. पाकिटात एक फोटो होता. त्या फोटोमध्ये अविनाश आणि त्याच्यासोबत 2 लोक होती. एक तरुण मुलगा आणि एक वृद्ध माणूस. तो वृद्ध माणूस तोच होता जो त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून त्याच्याशी सारखं बोलत होता. त्याला 7 महिन्यापूर्वीचा तो प्रसंग आठवला. डॅनी आणि त्याचा बाप पीटर दोघेही गोव्याला ख्रिसमससाठी निघालेले होते. अविनाशला लहानाचं मोठं केलेलं पीटरने. डॅनी हा पीटरचा मुलगा, त्यामुळे अर्जुनला लहान भावासारखा होता. ते दोघेही त्याच रात्री बेपत्ता झालेले. त्या दोघांचं काय झालं हे काही समजू शकलं नव्हतं. पण नंतर पीटरचा मृतदेह पोलिसांना जंगलात सापडला. पीटरच्या शरीरावर खूप साऱ्या जखमा होत्या. त्या जखमा साध्या नव्हत्या, कुठल्या जनावराच्या. त्यानंतर काही दिवस तसेच गेले. अविनाशने त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला, पण त्याला काहीही माहिती मिळाली नाही. आणि आयुष्यातच हळूहळू त्याला पीटरचं अस्तित्व स्वतःच्या आजूबाजूला जाणवू लागलं. पीटरचा अतृप्त आत्मा त्याला त्या रात्री घडलेल्या गोष्टी त्याला सांगू लागला. अविनाशने आजची रात्र यासाठी निवडलेली होती कारण आज 13 तारीख होती आणि शुक्रवार होता. त्या दोघी शिकारीसाठी त्याच काळात बाहेर पडायच्या. मानवी शरीर हे त्यांचे भक्ष्य होतं. मानवी शरीराला आत्म्यापासून वेगळं करून त्या दोघी त्या शरीराचं भक्षण करायच्या आणि मग माणसाचा आत्मा कबुतराच्या शरीरात कैद करून त्या कबुतरांना पिंजऱ्यात बंद केलं जायचं. कित्येक लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी आजवर पडले होते आणि आज त्यांचा खात्मा झाला होता.